नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्शियल फ्रॅक्शनची व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू आहे आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स x स्क्वेअर प्लस 23x डिवायडेड बाय x प्लस 3 इंटू x स्क्वेअर प्लस 1. आता हा कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन दिला आहे, त्याचा आपल्याला सिंपल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. पण ते करण्याआधी पहिल्यांदा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. डिनॉमिनेटरला कोणत्या टाईपचे फॅक्टर्स आहेत किंवा डिनॉमिनेटर कोणत्या टाईपचा आहे त्याच्यावरून आपण पुढं प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. आता डिनॉमिनेटरला तुम्ही बघितलं तर हा जो एक फॅक्टर आहे तो लिनियर फॅक्टर आहे, कारण x⁻1 आहे, त्यामुळे हा फॅक्टर कसा आहे, लिनियर आहे. आणि दुसरा फॅक्टर जर बघितला हा फॅक्टर, तर हा कसा आहे, x स्क्वेअर प्लस 1. स्क्वेअर म्हणजे हा क्वाड्रेटिक फॅक्टर आहे आणि x स्क्वेअर प्लस 1 आहे. जर -1 असतं तर याचे परत आपण फॅक्टर पाडले असते, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्या फॉर्म्युलानुसार a मायनस बी आणि a प्लस बी दोन सेपरेट लिनियर फॅक्टर्स पडले असते. पण याचे कोणतेही फॅक्टर्स आपण पाडू शकत नाही, त्यामुळे हा क्वाड्रेटिक फॅक्टर आहे तसाच राहणार. तो नॉन रिड्युसिबल फॅक्टर आहे, त्यामुळे हा क्वाड्रेटिक फॅक्टर झाला. हा लिनियर आणि हा क्वाड्रेटिक. आता x किती आहेत, 1 आणि इथं 2 3, बरोबर. डिग्री इथं 1 आहे, इथं 3, इथं 2 आहे, म्हणजे टोटल 3 झाली, म्हणजे 3 कॉन्स्टंट येणार. तर 3 कॉन्स्टंट येणार याच्या आन्सरमध्ये. आणि हा लिनियर आणि हा क्वाड्रेटिक फॅक्टर. म्हणजे हे कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे, लिनियर अँड क्वाड्रेटिक फॅक्टर. लिनियर अँड क्वाड्रेटिक फॅक्टर्स. लिनियर पण फॅक्टर आहे आणि क्वाड्रेटिक पण फॅक्टर आहे. अशी जर केस असेल तर ते कसं सोडवायचं, सॉल्व करायचं ते बघा. इकडची बाजू आहे तशीच x स्क्वेअर प्लस 23x डिवायडेड बाय खाली x प्लस 3 इंटू x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू. आता लिनियर फॅक्टर 1 आहे, त्यासाठी एक कॉन्स्टंट घ्यायचा, त्याच्या खाली लिनियर फॅक्टर लिहून टाका. आता प्लस a डिवायडेड बाय x प्लस 3 प्लस bx प्लस c डिवायडेड बाय हा क्वाड्रेटिक फॅक्टर x स्क्वेअर प्लस 1. ओके, अशा पद्धतीनं लिहायचं. ओके, अशा पद्धतीनं लिहायचं. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करायचं म्हणजेच काय करायचं आहे, ए बी आणि सी 3 कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. तर कशा फाइंड करायच्या बघा. आता सुरुवात करूया. पहिल्यांदा काय करावं लागेल, LCM काढावं लागेल. याचा यानं इकडं मल्टिप्लाय करायचं, यानं याला मल्टिप्लाय करायचं आणि खाली दोघांची मल्टिप्लिकेशन. इकडची बाजू आहे तशीच x स्क्वेअर प्लस 23x डिवायडेड बाय खाली x प्लस 3 इंटू x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू a इंटू हे होणार x स्क्वेअर प्लस 1 प्लस bx प्लस c हे एका ब्रॅकेटमध्ये आणि त्याला इंटू x प्लस 3. या पूर्णला मल्टिप्लाय आहे. इथं जर ब्रॅकेट टाकला नाही तर त्याचं मिनिंग वेगळं होणार, ते फक्त c ला मल्टिप्लाय होईल. त्यामुळे याला पण ब्रॅकेट टाकायचा, याला पण ब्रॅकेट आणि सगळ्याला डिवायडेड बाय खाली दोन्ही फॅक्टर x प्लस 3 इंटू x स्क्वेअर प्लस 1. आता बघा, डिनॉमिनेटर दोन्हीकडे सेम आहे, कॅन्सल होईल. मग राहिलं काय, वरचं फक्त न्यूमरेटर x स्क्वेअर प्लस 23x इज इक्वल टू a इंटू x स्क्वेअर प्लस 1 प्लस bx प्लस c इंटू x प्लस 3. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता याच्यातून आपल्याला a b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करायचे. पहिल्यांदा a फाइंड करूया. त्यासाठी c हे सगळं 0 झालं पाहिजे. ते 0 कधी होईल, x प्लस 3 जर 0 पुट केलं तर ते 0 होईल. मग पुट करूया. पुट x प्लस 3 इज इक्वल टू 0, म्हणजेच x इज इक्वल टू काय येईल, प्लस 3 कडे गेलं की -3. हे दोन्ही या इक्वेशनमध्ये पुट करा, a ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. xच्या जागेवर -3, -3चा स्क्वेअर किती येणार, प्लस 9 प्लस 23 इंटू -3, बरोबर. 23 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे -3 इज इक्वल टू. आता a आहे तसंच इंटू x स्क्वेअर म्हणजे -3चा स्क्वेअर प्लस 9 येणार आणि प्लस हे 1. आणि आता x प्लस 3 0 आहे, मग 0ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले की हे पूर्ण 0 होईल.
त्यामुळे ते काही लिहित नाही मी. मग 9 हे प्लस आणि हे इंटू मायनस, हे मायनस होईल. आणि 23 इंटू 3 किती येणार? 3 त्रिक 9 आणि 3 दोन्ही 6, 69 इज इक्वल टू ए इंटू 9 + 1 किती येणार? 10. आता इकडे काय होईल? 9 - 69 म्हणजे -60 येईल इज इक्वल टू ए इंटू 10. आता हे 10 इकडे डिवाइड होईल म्हणजे ए इज इक्वल टू काय येईल? हे -60 डिवायडेड बाय हे 10 म्हणजे किती येईल? -6. -60/10 -6 येणार. आता दुसरा कॉन्स्टंट आहे बी किंवा सी, दोन्हीतलं काहीतरी काढायचं आहे आपल्याला. मग त्यासाठी सरळ क्वाड्रेटिक अशा जर टाईपचा प्रॉब्लेम असेल तर सरळ दुसऱ्यांदा काय पुट करायचं? x इज इक्वल टू 0 पुट करायचं. काय येते बघूया. x इज इक्वल टू 0 आणि एच्या जागेवर आपल्याला आलेली व्हॅल्यू म्हणजे -6 पुट करायचं. आणि काय होते बघू याच्यात. आता एक्स स्क्वेअर म्हणजे 0चा स्क्वेअर काय येणार? 0च येणार. प्लस 23 इंटू 0 इकडं सगळं 0च होणार इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे? -6 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे 0चा स्क्वेअर 0च प्लस 1, 0 + 1 1 राहील, प्लस हे बी इंटू 0 0 होणार आणि प्लस सी आहे तसंच आणि इंटू इकडं हे 0 + 3 राहणार. आता हे फक्त सॉल्व करायचं आपलं. 0 इज इक्वल टू -6 इंटू 1 -6 राहणार, प्लस 0 + सी होणार, सी इंटू 3 येणार प्लस 3c. तर हे -6 इकडे आलं की +6 होईल. +6 इज इक्वल टू हे 3c आहे तसंच. मग c इज इक्वल टू काय येईल? हे 3 6ला डिवाइड होणार म्हणजे 6 डिवायडेड बाय 3 म्हणजे c इज इक्वल टू काय आलं? 2. राईट. आता आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आहे, सी ची व्हॅल्यू आहे. मग एक्सच्या जागेवर काही पुट करा. 1 पुट करतो मी. पुट x इज इक्वल टू 1 आणि ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे -6 आणि सी ची व्हॅल्यू आहे 2. या सगळ्या व्हॅल्यू जर यात पुट केल्या तर बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. मग एक्सच्या जागेवर 1 आहे. 1चा स्क्वेअर किती येणार? 1 प्लस 23 इंटू 1 23 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे? -6 इंटू 1चा स्क्वेअर 1च प्लस 1 + 1 2 प्लस आता बी आपल्याला फाइंड करायचं त्यामुळे बी आहे तसंच इंटू 1 बी इंटू 1 बीच राहणार प्लस सी किती आहे? 2 आणि त्याला इंटू x + 3 म्हणजे x किती आहे? 1 + 3 4. आता हे सॉल्व करू. 1 + 23 किती येणार? 24 इज इक्वल टू -6 इंटू 2 -12 प्लस या 4नं दोन्हीला मल्टिप्लाय करावं लागेल ब्रॅकेटमध्ये म्हणजे 4 इंटू बी किती येणार? 4b प्लस 4 इंटू 2 किती येणार? 8. आता हे 24 आहे तसंच इज इक्वल टू -12 + 8 -4 आणि प्लस हे 4b. आता हे -4 मी इकडे घेतो म्हणजे +4 होईल म्हणजे 24 + 4 इज इक्वल टू हे 4b. 24 + 4 28 इज इक्वल टू 4b. 4 इकडे डिवाइड होईल म्हणजे b इज इक्वल टू 28/4. 4 × 7 = 28. b इज इक्वल टू 7 येते. 4नं 28ला भाग जातोय 7 राहते. ओके. आता तिन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. बघा ए ची व्हॅल्यू किती होती? -6. ए इज इक्वल टू -6 आले. बी इज इक्वल टू 7 आहे आणि सी इज इक्वल टू 2 आहे. या व्हॅल्यू इथं पुट केल्या की आपल्याला आन्सर मिळते. मग इकडची बाजू आहे तशीच म्हणजे x² प्लस आहे 23x डिवायडेड बाय x + 3 इंटू x² + 1 इज इक्वल टू काय येते? ए ची व्हॅल्यू किती आहे? -6 डिवायडेड बाय x + 3 प्लस आता bx + c आहे. बी किती आले? 7x प्लस सी किती आहे? 2 डिवायडेड बाय खाली काय x² + 1. ओके. तर अशा पद्धतीनं हे कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन होतं त्याचं आपण सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन केलं. थँक्यू.